10 ऑक्टोबर 2025ला शांततेच्या जागतिक पटलावर एक नवीन तारा उजळली। व्हेनेझुएलाच्या देशात विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला। यांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही तर लाखो दडपशाहीत सापडलेल्या लोकांच्या संघर्षाची जयघोष आहे। लोकशाही हक्कासाठी लढणाऱ्या या योद्धीला हा पुरस्कार त्यांच्या निर्भय नेतृत्व आणि शांततापूर्ण बदलाच्या प्रयत्नासाठी मिळाला। पण त्यांच्यासाठी हे काम सोपे नव्हते। लोकशाही विरुद्ध लढताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या। या धमक्यामुळे त्यांना कुटुंबात मोठे त्याग करावे लागले। धमक्यामुळे पती सोडून गेला। 1990 मध्ये ब्राझर यांच्याशी लग्न झाले होते, पण 2001 दरम्यान येणाऱ्या राजकीय धमक्यामुळे आणि व्हेनेझुएलाच्या अस्थिरतेमुळे त्यांचा घटस्फोट झाला। त्यांना 3 मुले आहेत। शिक्षण, अनाथ मुलांकरता त्यांनी आयुष्य झोकून दिले। हक्कासाठी लढायचे, आंदोलन करायचे, पण शांतिप्रिय मार्गाने। मात्र या दरम्यान त्यांना मोठे संघर्ष करावे लागले। आज त्यांचे संघर्ष, त्याग, बलिदान जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोलभाषा। मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी काराकास शहरात झाला। त्या 4 बहिणीपैकी सर्वात मोठ्या होत्या। त्यांचे वडील एक यशस्वी उद्योगपती होते, आई गृहिणी होत्या। यांचे आजोबा व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले होते। यांच्या कुटुंबात अनेक व्यक्ती समाजकार्यात होते, त्यामुळे कुटुंबात समाजाच्या कल्याणाविषयी चर्चा होत होते, ज्याने त्यांच्या मनात लोकशाहीचे बीज रोवले। शिक्षणाच्या बाबतीत मारिया मचाडो यांनी उत्कृष्ट कामगिरी केली। मारिया यांनी अमेरिकेतून इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली, फायनान्समध्ये मास्टर डिग्रीही मिळवली। हे शिक्षण त्यांना आर्थिक आणि तांत्रिक कौशल्य दिले। शिक्षणात ते सुरुवातीपासूनच हुशार होत्या। शिक्षण घेत असताना समाजाचाही अभ्यास केला, समाजातील समस्या जाणून त्यावर काम करणे सुरू केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यांनी ऑटो इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केले। त्या एका औद्योगिक अभियंता म्हणून काम करत होत्या, जिथे त्यांनी उत्पादन आणि व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या। हे त्यांचे व्यावसायिक करिअर लहान होते, पण त्यातून त्यांना व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा व्यावहारिक अनुभव मिळाला। 1993 मध्ये त्या काराकासला येथे परत आल्या। तिथे त्यांनी फायनान्स आणि व्यवस्थापन क्षेत्रात छोटे मोठे प्रकल्प हाताळले। 1992 मध्ये जेव्हा त्या केवळ 25 वर्षाच्या होत्या आणि 3 मुलांची आई होत्या, तेव्हा त्यांनी फॅन्सियान अँटोनिया ही संस्था स्थापन केली। ही संस्था काराकासमधील अनाथ आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात सापडलेल्या रस्त्यावरील मुलांसाठी कार्यरत आहे। खासगी देणग्या गोळा करून ही संस्था मुलांसाठी आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाची सोय करते। या कार्याने त्यांची सामाजिक क्षेत्रात ओळख झाली। याशिवाय त्या अपॉर्च्युनिटास फाउंडेशनच्या अध्यक्ष होत्या, जी उद्योजकता आणि आर्थिक विकासावर काम करते। या संस्थाद्वारे त्यांनी युवक काळातच सामाजिक आणि आर्थिक असमानतेविरुद्ध लढा दिला, ज्याने त्यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी केली। मारिया मचाडो यांची समाजसेवा ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। 2002 मध्ये त्यांनी सुमाते नावाची नागरी संस्था स्थापन केली, जी निवडणुकीची निगराणी करून लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी काम करत होती। ही संस्था व्हेनेझुएलातील निवडणुकीच्या घोटाळ्याविरुद्ध लढली आणि नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवला। 5 जानेवारी 2011 मध्ये त्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेत खासदार म्हणून निवडून आल्या, जिथे त्यांनी ह्युमन राईट्स आणि लोकशाहीसाठी अनेक विधेयक मांडली। 2013 मध्ये त्यांनी वेटे व्हेनेझुएला नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली, जी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर आधारित कामे करते। त्यांच्या नेतृत्वात लाखो लोकांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्याने व्हेनेझुएलातील दडपशाहीला आव्हान दिले। त्यांची समाजसेवा केवळ राजकीय नाही तर ती सामान्य लोकांच्या न्यायासाठी आहे, ज्यात शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक न्याय याचा समावेश आहे। हे करत असताना उच्च पदावर असणाऱ्या राजकीय व्यक्तीच्या धमक्या येत होत्या, तरी त्याने जिद्दीने सामना केला। मारिया मचाडो यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना त्यांच्या धैर्याची साक्ष देतात। 2002 मध्ये सुमाते संस्थेच्या नावाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, जेव्हा ह्युगो चावेस यांच्या शासनकाळात लोकशाही धोक्यात होती। 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी दाखल केली, ज्यात त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली। 2013 मध्ये झालेल्या विरोधी पक्षाच्या प्रायमरी निवडणुकीत त्यांनी 92% मतासह भव्य विजय मिळवला, पण सरकारने त्यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी रोखली गेली। यानंतर त्या भूमिगत जीवन जगू लागल्या, तरी त्यांनी विरोधी चळवळीचे नेतृत्व सांभाळले। व्हेनेझुएलातील निवडणुकीच्या घोटाळ्याविरुद्ध त्यांचे आंदोलन जगभरातील लक्ष वेधून घेतले। वैयक्तिक जीवनात त्या घटस्फोटित आहेत आणि त्यांना 3 मुले आहेत। या घटनांनी त्यांना एका सामान्य स्त्रीपासून शांततेच्या जागतिक प्रतीकात रूपांतरित केले। आणि आता आजचा हा ऐतिहासिक क्षण
नॉर्वेजियन नोबेल समितीने 2025चा नोबेल शांतता पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे। हा पुरस्कार त्यांच्या व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही टिकवण्यासाठी केलेल्या कामासाठी आहे। समितीने म्हटले आहे की त्या एक धैर्यवान आणि शांततेच्या चॅम्पियन आहेत, ज्या दडपशाही विरुद्ध शांतिपूर्ण लढा देतात। घोषणेनंतर मारिया यांनी भावुक होऊन सांगितले, मी फक्त एका मोठ्या चळवळीचा भाग आहे। मी अभिमानित, कृतज्ञ आणि सन्मानित आहे। हा पुरस्कार व्हेनेझुएलातील लाखो लोकांच्या संघर्षाला न्याय देतो आणि जगाला शांततेच्या महत्त्वाची आठवण करून देतो। पुरस्काराची रक्कम कोटी रुपये आहे, जी डिसेंबरमध्ये ओस्लो येथे प्रदान केल्या जाईल। यावर्षी 5 क्षेत्रात नावे जाहीर झालेली आहेत। त्यामध्ये यावर्षी 2025ला भौतिकशास्त्रामध्ये जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट, जॉन मार्टिनिस असे 3 व्यक्तीला पुरस्कार घोषित झालेला आहे। रसायनशास्त्रामध्ये सुसुमु किटागावा, रिचर्ड राप्सन, ओमार एम यागी असे 3 व्यक्तीला पुरस्कार घोषित झालेला आहे। फिजिओलॉजी व मेडिकलमध्ये मेरी ई ब्रुका, फ्रेड रॅम्सडेल, सिमोन सकागुची असे 3 व्यक्तीला पुरस्कार घोषित झालेला आहे। साहित्यामध्ये लास्लो स्क्राना होकोई यांना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। शांततामध्ये मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। अर्थशास्त्रामध्ये नाव अजूनही जाहीर झालेलं नाही। मारिया कोरिना मचाडो यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि आशेची गाथा आहे। यांच्यासारख्या नेत्यामुळे जगात लोकशाही टिकून आहे। मारिया मचाडो यांच्या कार्याविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।